नमस्कार. आज 22 जुलै 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पण पहा, अगदी वृत्तपत्र जर विश्लेषण जरी म्हटलात ना, तर वृत्तपत्रामध्ये सध्याला बातम्या नाही आहेत. ओके. व मागची 2 दिवस झालं मी वृत्तपत्र विश्लेषण म्हणजे अगदीच पहा का घेत नाही किंवा अगदी घेतलं तरी ना शॉर्ट घेत होतो. ओके. त्यामागचं एक थोडंसं इथिकल डायलेमा होता पहा. ते थोडक्यात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. व अगदी तुम्ही हा व्हिडिओ इथंच थांबवला तरी चालेल, परंतु आय होप की तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहू शकता. ओके. तर पहा, UPSC आणि MPSC राज्यसेवा जे बदललेलं सिलेबस आहे त्यामध्ये आपला GS2 मध्ये आहे दबाव गट. त्याच्यानंतर GS4 मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे पहा की कंपॅशन विथ सोसायटी. ओके. म्हणजे तुमची सहानुभूती कोणासाठी, दलितांविषयी किंवा जे दुबळे आहेत त्यांच्याविषयी. ओके. GS4 मध्ये आपल्याला तेच शिकतो. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स. ओके. हे जे सर्व विषय आहेत ते. त्याच्यानंतर पहा, ज्या दिवशी प्रोटेस्ट झालं म्हणजे 20 जुलै रोजीचा. ओके. त्या दिवशी सकाळी पण एक आर्टिकल आलेला होता द हिंदू आणि त्यानंतर पहा लोकसत्तामध्ये. ओके. मग मी बोलत बोलत फार पुढे निघून गेलो व त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण थोडंसं चूक करत आहोत. त्यानंतर मी वापस आलो. त्यामुळे पहा, तो व्हिडिओ जो 20 तारखेचा आहे तो एकदम शॉर्ट झाला. त्यानंतर 21 तारीखमध्ये पहा, अगदी म्हणजे मी माझ्या म्हणजे माझ्या सभोवताली जे विद्यार्थी आहेत किंवा म्हणजे माझे मित्रमंडळ आहेत ना, त्यांना मी हे सदा सांगत असतो किंवा तुम्ही खूप चांगले आहात, कारण तुम्ही न्यूजपेपर वाचत नाही. ओके. जर मी आता पहा 2:30 वाजता उठून जर न्यूजपेपर वाचलं ना, माझी सायकी म्हणजे एकदम खराब होते. म्हणजे मी एकदम फ्रेश उठलेलो असतो पहा, व त्याच्यानंतर न्यूजपेपर पाहिल्यानंतर अगदी म्हणजे हे होतं. तुम्हाला सांगत होतो की GS2 त्यानंतर GS4 मध्ये आपलं हे सिलेबसचा पार्ट आहे. ओके. व आता जे उत्तर लेखन माझ्याकडे विद्यार्थी करतात त्यांना मी सदैव हेच सांगत असतो पॉईंट पहा की सरकारच्या विरोधात तुम्हाला लिहायचं नाही आहे किंवा सरकारच्या विरोधात जायचं नाही आहे आपल्याला, बरोबर. पण पहा, जर तुम्हाला सरकारच्या विरोधात, आता अगदी एकीकडे मी स्वतःहून सांगत आहे तुम्हाला की आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला सरकारच्या विरोधात जायचं नाही, व दुसरीकडे अगदी अशा काही इन्सिडेंट्स होतात जिथं सरकारच्या विरोधातच मला बोलावं लागतं. म्हणजे त्याच्यानंतर 20 तारखेला जे प्रोटेस्ट विद्यार्थ्यांनी केलं त्याच्यामध्ये जे पोलिसांनी वागणूक दिली त्यांना, मग ते पण पहा अगदीच अमानवीय होतं ते. ओके. व पहा, म्हणजे फक्त मी लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस वगैरे या न्यूजपेपरला पाहत नाही, तर मी अगदीच इंटरनॅशनल न्यूजपेपरला वगैरे पाहण्याचा प्रयत्न करतो. काल न्यूयॉर्क टाइम्स तुम्ही पहा, डॉन. आता अगदी भारत देशामध्ये डॉन हे वृत्तपत्र पाकिस्तानचं आहे, त्याला बॅन करण्यात आलंय, पण त्यांनी पण तशाच पद्धतीने वृत्तपत्र आपल्या देशाबद्दल, म्हणजे पहा, ह्या गोष्टींमुळे फक्त भारत देशाची बदनामीच होत आहे. ओके. आता अगदी मी पण माझ्या भारत मातेवरती नक्कीच प्रेम करतो, पण ह्या गोष्टीनुसार नाही आहे पहा. ओके. मग अगदी आता हे जे सरकारच्या विरोधात बोलत आहे, प्लीज याला तुम्ही उत्तर लेखनमध्ये वगैरे लिहायचं नाही. ओके. मग हेच माझा इथिकल डायलेमा होता. व अगदी आपलं कर्तव्य काय आहे तर GS2 आणि GS4 हे शिकवणं, परंतु पहा, जे दिल्ली पोलिसांनी जे काही केलेलं आहे, मग त्यांनी पण GS2 हे शिकून आलेलेच होते ना. तेथील जे DGP, IPS वगैरे जे काही अधिकारी होते ना, त्यांनी पण GS2 म्हणजे दबावगट, आपल्या देशामध्ये दबावगट कशा पद्धतीने काम करायला. त्यानंतर पहा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मी स्वतः जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे, तुम्ही जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकत आहात ना, किंवा ते जे DGP रँकर वगैरे जे कोणी होते त्यांनी पण तेच शिकलेलं आहे ना, मग त्यांना का कंपॅशन वगैरे वाटलं नाही किंवा GS4 इथिक्स त्यांना का लक्षात आलं नाही. मग ह्या सर्व गोष्टींमुळे पहा, काल मी पूर्ण डिस्टर्ब होतो. आता अगदी विद्यार्थ्यांच्या आन्सर आल्यानंतर मी ते चेक केलेलं होते, परंतु पहा 20 तारखेला म्हणजे अगदी ज्या पद्धतीने झालं ते अगदीच अमानवीय होतं. व अगदी मी तुम्हाला म्हणत आहे ना, तुम्ही इंटरनॅशनल न्यूजपेपर अगदी जर शक्य झालं तुम्हाला पाहायचं जर असेल तर तुम्ही पहा, अगदी पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्टली तिथं ॲक्सेस असतं. ओके. त्याच्यानंतर पहा, काल ब्रिटनचे पंतप्रधान बदलले, त्यामुळे त्यांचे बातम्या जास्त होत्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये, परंतु अगदी जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर हे जे सर्व काही झालं ते अतिशय चुकीचं आहे. मग लोकसत्तांनी पण भरभरून आर्टिकल्स वगैरे याबद्दल लिहिलेले आहेत. ते अगदीच जे काही झालेलं आहे, अगदी तुम्ही पण डिस्टर्ब आहात, आय नो, पण खरं सांगतोय म्हणजे अगदीच तुम्ही व्यस्त आहात. म्हणजे तुम्ही जास्त न्यूजपेपर वगैरे वाचत नाही किंवा तुम्ही कदाचित त्या बातम्यांना वगैरे फॉलो करत नाही, व तशाच पद्धतीने तुमची थोडंसं सायकी सांभाळा प्लीज. म्हणजे सध्याला अभ्यासामधून पुढे पण जायचं आहे पहा. व प्रशासनात गेल्यानंतर ना, जे GS2 मध्ये शिकणार आहात दबावगट, त्यानंतर GS4 मध्ये शिकणार आहात इथिक्स, कारण पहा, भारतीय संविधानाने ना प्रत्येकाला हक्क दिलेला आहे. आता मी त्या दिवशी महिलांच्या हक्काबद्दल बोलत असताना त्या दिवशी पण तुम्हाला मी म्हटलेलं होतं, पहा, महिला या कोणा दुसऱ्याकडून मागत नाही आहेत हक्क. पहा, त्यांना भारतीय संविधानाने जन्मताच त्यांना हक्क दिलेले आहेत, मूलभूत अधिकार त्यांना सर्वांना मिळालेले आहेत. तुमच्या खिशातून वगैरे ते मागत नाहीत. अगदी तसंच आहे पहा. उद्या जर तुम्ही IPS झालेला असाल व उद्या एखाद्या जिल्ह्याची SP असाल, त्यानंतर अगदी मोठ्या मोठ्या तुम्ही पदावरती असाल, व त्यावेळेस जर विद्यार्थी तशा पद्धतीने तुमच्याकडे मागणी करत असतील व अगदी ती मागणी जर योग्य असेल ना, तर आपण पहा,
फक्त आपलं एक कर्तव्य आहे, आपण तिथे एक काय म्हणू शकता एक माध्यम बनणार आहोत. बाकी हे सर्व अधिकार विद्यार्थ्यांना भारतीय संविधान ऑलरेडी दिले आहेत, आपल्या खिशातून कोणीही मागत नाहीये. मला लोकसत्ताचं पण एक थँक्स याबद्दल आहे, कारण पहा त्यांनी पण पूर्ण पेज भरून छापलेलं आहे. एक आर्टिकल एकदम मोठासा आर्टिकल आलाय, जे तुमच्या मनात आहे ना तेच लोकसत्तांनी पण इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. की पहा अगदी आता हे थोडंसं एक्स्ट्रा बोलण्याचा प्रयत्न, परंतु लोकसत्ताच्या मर्जीवर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती असेल पहा, आता अगदी तुम्ही पण उद्या IPS SP जर झालात ना, किंवा अगदी PSI जरी झालात ना, तर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक डायरी असते, पोलीस डायरी. ओके, ती डेली तिथं लिहिणं गरजेचं असतं. ओके, व ती जी डायरी आहे ना ती SP ऑफिसला रिपोर्ट होती. SP ऑफिसवरून ना डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स पर्यंत ती रिपोर्ट जाते रात्री 10 पर्यंत. ओके, मग आपल्या देशामध्ये कुठं काय चालू आहे हे डायरेक्टली होम मिनिस्ट्रीला डेली समजत असतं, रिपोर्ट तिथं जात असते. ओके, मग पहा आता ही सर्व जी गोष्टी आहेत ना ती इंटरनल सिक्युरिटीमध्ये तुम्हाला येणार आहेत, कारण पहा भारत देशाची अंतर्गत सुरक्षा तुम्ही कशी राखणार आहात मग. ओके, हे जे सर्व आहे ना ते आपलं म्हणजे हे UPSCचा पार्ट आहे. ओके, म्हणजे अगदी तुमच्या आजूबाजूला जर जात असेल तर तुम्ही कानाडोळा करू शकत नाही. फक्त प्रॉब्लेम हा होता पहा की आपण पण छोटं प्लॅटफॉर्म आहे तेव्हा त्याला आपण तसं हे करू शकत नाही, त्यामुळे आपण पण थोडंसं शांत राहिलं. पण रियालिटी हीच आहे की हे सर्व UPSCचा सिलेबस आहे. मग UPSCच्या सिलेबसमध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये हे पॉईंट आहेत पहा, की डेली आपली जी पोलीस डायरी ना ती अपडेट होत असते. मग ती अपडेट होत असताना तिथं लगेच पोलिसांना वगैरे समजतं की बाबा काय आपल्या देशामध्ये काय चालू होणार आहे, किंवा आपली जी जनता आहे ती कुठं मार्च वगैरे करत आहे. मग दिल्ली पोलिसांना एवढं समजलं नसेल का की बाबा इथे एवढे जास्त विद्यार्थी येणार आहेत, मग विद्यार्थी जर येणार असतील तर आपण काय करायला पाहिजे, पहिल्यांदा चर्चा वगैरे आटोपून घेणं गरजेचं होतं. किंवा पहा फक्त एका मंत्र्याचा तर राजीनामा आहे, ते पण आपण करू शकलोच असतो, परंतु ते पण झालं नाही किंवा हे पण झालं नाही. पहा म्हणजे अगदी तर हे सर्व गोष्टी मग कुठं लागू होत आहेत. म्हणजे आता अगदी आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पहा रॉ शिकलेला आहे. ओके, मग रॉचा पूर्वी अगदी चांगल्या पद्धतीने वापर वगैरे व्हायचा किंवा इंटेलिजन्स एजन्सीचा, पण आता सध्याला जर इंटेलिजन्स एजन्सीचा किंवा ED CBI यांचा जर वापर पॉलिटिकल होत असेल तर ते चुकीचं आहे पहा. व देशातील अंतर्गत ज्या समस्या आहे ना त्याला कानडोळा होता. व आज घडीला पण इथं तेच झालेलं आहे पहा. जंतर मंतर मधील जे प्रोटेस्ट होतं त्या जंतर मंतरच्या प्रोटेस्टला अगदी कव्हर करण्यासाठी किंवा इंटेलिजन्सनुसार ते समजलं जाऊ शकलं असतं पहा की भारत देशातून यांना विविध पद्धतीने प्रोटेस्टला साथ मिळतो आहे. मग तेव्हाच जर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने वगैरे जर काळजी घेतलीच तर ते बरं झालं असतं, परंतु पहा केंद्र सरकारने कोणतीही काळजी तिथे घेण्यात आली नाही. त्याच्यानंतर उलट जे पोलीस नव्हते त्यांच्यापासूनच इथे मारहाण वगैरे झाली व अगदी महिलांना तिथे मारहाण झाली, ते अगदी चुकीचं आहे. त्यानंतर एक मुलगी व्हेंटिलेटरवरती आहे पहा, 23 वर्षीय आहेत साक्षी. ओके, मग त्यांच्याबद्दल पण लोकसत्तांनी छापलेलंच आहे हे पहा. ओके, मग खरंच हे जे काही केंद्र सरकारमार्फत अशा पद्धतीने होणं हे चुकीचं आहे, कारण पहा जे आंदोलक होते ते तर अगदीच शांत पद्धतीने त्यांचं एक मागणी त्यांनी मांडत होती व ती रास्त मागणी आहे पहा, कारण लोकशाही देशामध्ये अगदीच मान्यता असते. व अगदी आपल्या देशामध्ये पहा एखाद्या मंत्र्याला वापस किंवा एखाद्या आमदार खासदाराला वापस बोलवण्याची परमिशन नाही, व तशा पद्धतीची जर परमिशन कॉन्स्टिट्यूशनने आपल्या भारतीय संविधानात जर दिली असती, म्हणजे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये असतं, अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये तर नसतं बेसिकली, तर तशा पद्धतीने जर कदाचित परमिशन असती ना तर हे जे सर्व आमदार खासदार आपला नजरेतून थोडेसे उतरलेले आहेत ना त्यांना आपण पहिल्यांदाच घरी बसवलं असतो ना. त्यानंतर आपल्याकडे एक म्हण आहे पहा, निंदकाचे घर असावे शेजारी. ओके, ते कशामुळे म्हणतात तर अगदीच पहा आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी ना थोडंसं फ्यूल देण्याचं पण ते काम करत असतात, बरोबर आहे. पण आपली भारतीय वृत्तसंस्था किंवा म्हणजे अगदीच जे मोठे मीडिया चॅनल्स आहेत, आता तुम्हाला बोलण्याचं वगैरे काही आवश्यकताच नाही आहे तसं पद्धतीने कोणती ती मीडिया वगैरे आहे म्हणून, पण पहा त्या सर्व जर मीडिया तुम्ही पाहिला असाल तर नक्कीच पहा त्यांनी केंद्र सरकारला किंवा जे तो व्हिडिओ चॅनल वगैरे पाहिल किंवा जे न्यूज चॅनल वगैरे ते पाहतील ना त्यांना असंच वाटेल पहा की आपल्या आजूबाजूला सब चांगलंच आहे, म्हणजे सगळं काही आपल्या आजूबाजूला चांगलंच आहे असं त्यांना तिथं बेसिकली वाटायला लागेल. व तीच तर तिथं गफलत होते पहा. ओके, म्हणजे जनतेचा रोष कुठं आहे, किंवा म्हणतात पहा तलवार की नोक पे इतिहास लिखा जाता है, देश का युवा जहाँ चले वहाँ भविष्य लिखा जाता है. ओके, मग हे कदाचित त्यांना माहिती नाही की युवाच्या मनात काय आहे किंवा जनतेच्या आज घडीला मनात काय आहे हे ते तेव्हा थोडेसे मुकले. त्यामुळे पहा अगदीच त्यांनी नसतं तेव्हाच राजीनामा कदाचित ते घेतले असते, परंतु नाही झालं. पण ठीक आहे, वेळीच जाग येणं पण गरजेचं असतं. त्यामुळे पहा अगदी डेमोक्रेसी व पहा भारत देश असा नाही आहे, म्हणजे अगदी जिवंत आहे हे त्यांनी नक्की काल दाखवून दिलं. म्हणजे खरंच थँक्यू, म्हणजे अगदी माझ्यासारखे दुसरे पण विचार करतात हे चांगलं वाटलं. कारण पहा UPSCने आता एवढं हे बनवलेलं आहे ना की
मी प्रत्येक गोष्टीला म्हणत आहे ना तुम्हाला, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या UPSC सिलेबसशी रिलेटेड आहे. ओके, व ते जर आता अगदी एकीकडे सिलेबस आहे व दुसरीकडे जर सध्याला चाललं वातावरण व अगदीच मी गव्हर्नमेंटच्या विरोधात मला बोलण्यासाठी सांगणं वगैरे हे थोडंसं चुकीचं वाटत होतं मला. त्यामुळे पहा इथिकल डायलेमा झालेला होता व मी टेलिग्रामवरती तशा पद्धतीने सांगितलं पण होतं. पहा की इथिकल डायलेमा हाच आहे की GS2 मध्ये आपण दबावगट शिकतो, परंतु जर आपलंच त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे हे होणार नाहीये, योग्य नाही होणार. ओके, त्यानिमित्ताने मी ते विश्लेषण थोडंसं थांबवलेलं होतं. पण पहा 2 दिवस झालं बातम्या जास्त काही महत्त्वाच्या नाहीत, त्यामुळे निश्चित राहा. परत पहा आज ज्या बातम्या सुटलेल्या असतील ना त्या वापस परत येणार आहेत. काळजी करू नका की ब्रिटनचे पंतप्रधान कोण झाले वगैरे, ते वापस मी आल्यानंतर नक्कीच सांगणारच आहे, त्याबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. त्याच्यानंतर सिक्कीममध्ये दरड कोसळून 11 ठार. नेक्स्ट पहा, स्थानिक निवडणुकांना विलंब नको, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत. म्हणजे ज्या 20 जिल्हा परिषदेची आणि 211 पंचायत समितींच्या ज्या निवडणुका होत्या बाकी राहिल्या आहेत ना त्या लवकरात लवकर घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यानंतर पहा, अमेरिका आणि इराणमध्ये परस्परांवर हल्ले सुरू जरी असले तरी अमेरिकेच्या मध्यस्थीने लेबनॉनमधून सैन्य आता इस्रायलने मागे घेतलेलं आहे. ही चांगली न्यूज आहे पहा, कारण करार लवकर होऊ शकतो असे मला म्हणजे तिथं बेसिकली संकेत आहेत. व मी याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं आहे वेळोवेळी पॉलिटिकल ऑब्झर्वर, तर नक्की तुम्ही पण थोडंसं पॉलिटिकल ऑब्झर्वर बनण्याचा प्रयत्न करा, कारण UPSCनं ते पण गरजेचंच आहे, कारण प्रोटेस्टमध्ये पण पॉलिटिकल येतं. ओके, जरी तुम्ही म्हणत असाल ना कितीही पॉलिटिकल तर थोडं तरी पॉलिटिकल तिथं घ्यावंच लागतं बायस पहा. व पण हे सर्व जरी काही महत्त्वाचं असलं तरी पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या तुम्ही पदावरती गेल्यानंतर IAS असा किंवा IPS असा तुम्हाला फॉलो करायचा आहे रूल ऑफ लॉ. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला गाठ बांधून ठेवायला सांगतो. रूल ऑफ लॉ, कायद्याची भाषा तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. ओके, रूल ऑफ लॉ, त्याच्या पुढे आणि त्याच्या मागे आपल्याला काही नाही आहे. रूल ऑफ लॉ हेच सर्वांसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. ओके, डन. त्यानंतर अरवली संदर्भात सूचना पाठवण्याचे आवाहन. पहा, लास्ट इयरला अरवली संदर्भात एक समिती बसवण्यात आली होती. मग त्याबाबत जर तुमच्या काही सूचना असतील ना तर तुम्ही नक्कीच केंद्र सरकारला पाठवू शकता. ओके, म्हणजे जी समिती बसवण्यात आली त्यांना. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, तृतीय पंथांच्या पोलीस भरतीत राज्य मागे का. आता हा आर्टिकल नक्कीच तुम्ही स्वतःहून वाचून घ्या असं माझं मत आहे. म्हणजे काही नाही आहे त्यामध्ये, PDF तर मी ऑलरेडी टाकलेलीच आहे व कालची पण PDF टाकली होती. थोडंसं 1-2 दिवस मला सपोर्ट करा म्हणजे डायरेक्टली, कारण हे राहून ना मनातून हे बाहेर निघतं. ओके, त्यानिमित्ताने आहे हे. त्यानंतर लाभांशवरच लाठीमार. पहा, याच्यापूर्वी पण आपण बोलत असताना मी म्हटलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे आज सध्याला आपला भारत देशाचं कसं आहे, अगदीच युवा जनरेशनमध्ये आहोत. मग यामुळे पहा, आज जर आपल्या देशाच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही काम दिलात ना तर हे काय करतील पहा, इकॉनॉमीला खूप पुढे घेऊन जातील. अन्यथा होणार काय पहा, 2027च्या नंतर जर ह्या विद्यार्थ्यांकडे जॉब नसेल मग आपल्या देशामध्ये काय पहा, जॉबलेस विद्यार्थी होतील. ओके, मग बेरोजगार जास्त असल्यानंतर पहा GDPचा गाडा कमी होत जाईल. मग पहा, जो बेरोजगार तरुण आहे तो नवीन मोबाईल वगैरे घेईल का, तर घेऊ शकणार नाही पहा. किंवा नवीन एखाद्या हॉटेलमध्ये तो जाऊन रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊन तो खर्च करेल का, तर खर्च करू शकणार नाही पहा. मग GDPची गाडी आपली पुढे जाईल का, तर गाडी पुढे जाणार नाही. मग पहा, अगदी तो जो विद्यार्थी आहे तो GDP मध्ये पण कॉन्ट्रीब्युशन देत नाही, पण पहा त्याला जगायचं तर आहे. मग जगण्यासाठी तो काय करेल पहा, आता अगदी पर्याय जर उरला नसेल तर तो काय करेल पहा, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये तो सहभाग घेईल व क्रिमिनल थोडंसं तो बनेल. व पहा, सर्वांना माहिती आहे खाली दिमाग शैतान का घर, या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर तो काय करेल पहा, अगदीच वाईट मार्गावरती लागेल. व त्याचा परिणाम असा होईल पहा की आपल्या देशामध्ये हे जे डेमोग्राफिक आज घडीला डिव्हिडंड आहे ते उद्या चालून डेमोग्राफिक डिझास्टर बनवू शकेल. व पहा, अगदी तुमचं जर घर जळत असेल तर अगदी बाजूच्याला पण त्याचा त्रास होतो. अगदी त्या सिच्युएशनमध्ये आहे हे डेमोग्राफिक डिझास्टर. म्हणजे अगदी जर भारत देशामध्ये जर क्राईम रेट वाढले ना तर त्याचा परिणाम नक्कीच दूरपर्यंत होऊ शकतो. मग यासाठीच पहा, हे आपला थोडंसं लवकर जाग येणं गरजेचं आहे व जे व्हॅकन्सीज आहेत त्या लवकरात लवकर भरून घेणं पण गरजेचं आहे. मग अगदी त्यालाच अनुसरून पहा, लोकसत्ता म्हणत आहे की लाभांशवरच तुम्ही लाठीमार केलात व ते पहा पोलिसांनी नाही केला तर अगदीच गुंडांनी तो लाठीमार केला. कारण तुम्ही सोशल मीडियावरती ते व्हिडिओ पण पाहिला असाल पहा की ज्यांच्यावरती नेम प्लेट नाही आहे. त्यानंतर अगदी सिव्हिल ड्रेसमध्ये कोण असतं, म्हणजे अगदी पहा UPSCची तयारी करत असताना मी देखील म्हणत असतो की बा तुम्ही कोणत्याही म्हणजे म्हणजे अगदी तुम्ही रिप्रेझेंट करत असाल किंवा तुमची आयडेंटिटी रिव्हील होईल असं तुम्ही कोणतंही कृत्य वगैरे करायचं नाही. जसं की पहा, अगदी आन्सर रायटिंगमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या पेहरावमध्ये दिसलं नाही पाहिजे की तुम्ही कोणत्या धर्मातून वगैरे येता. ओके, पर्सनॅलिटी टेस्टमध्ये हे तर चेक केलं जातं ना. अगदी 30 मिनिटामध्ये तुम्हाला डायरेक्टली ते ओळखतात की तुमची आयडियोलॉजी बेसिकली ती कोणती आयडियोलॉजी आहे. मग ह्याच कारणानिमित्त पहा मी हे व्हिडिओ बनवत नव्हतो. ओके, कारण
मी जर आज घडीला काही गोष्टी बोलल्या तर तुम्हाला पण ते मनावर बिंबवलं जाईल व उद्या विद्यार्थी उत्तर लेखनमध्ये ते लिहू शकतील. व उत्तर लेखन लिहित असताना मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही हे लिहायचं नसतं. ओके, पण हाच तर इथिकल डायलेमा होता. आय होप तुम्हाला पण माझी जी समस्या होती ना ती समजत असेल. ओके, त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, अगदीच हा आर्टिकल म्हणजे परिपूर्ण वृत्तपत्र यांनीच भरलेला आहे, लोकसत्ता विशेष यांनी चालू केलेलं आहे. ते नक्कीच मला बेटर वाटलं, कारण पहा युवा जनरेशन सोबत लोकसत्ता पण आहे, त्यानंतर द हिंदू पण आपल्यासोबत आहे, त्यानंतर इंडियन एक्सप्रेसनी पण अशाच पद्धतीने हे दिलेलं आहे. त्यानंतर पहा, स्वार्थी लोक आंदोलनात आहेत. नक्कीच आपण आपल्या देशासाठी पुढे आलेलो आहोत. नेक्स्ट पहा, कलाकारांचा वाढता पाठिंबा. गोळी घाला पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका. अगदी बरोबर आहे. पहा, भारत बनाईत म्हणजे अगदीच यांनी पण पहिल्यांदा बीजेपीचे सपोर्टर होते, पण आता सध्याला विद्यार्थी आंदोलनामध्ये यांना थोडंसं जखम झालेली आहे. पहा, व त्यांनी अगदीच म्हटलेलं आहे की गोळी घातलं तर चालेल, परंतु विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने अमानुष तुम्ही हे करू नका. अगदी बरोबर आहे. पहा, ओके. नेक्स्ट पुढे चला. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे अर्थव्यवस्थेची कमजोरी नव्हे. ओके, तर अगदीच आजचा लोकसत्ता इथे संपतो व काही बातम्या राहिलेल्या असतील तरी पहा, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं आहे की जे करंट अफेअर्स असतं ना, ती नदी असते. ओके, ही 1 तारीख आहे व ही नदी आहे. पहा, 1 तारखेचा जो मासा जर तुम्हाला पकडता आला नाही तर हा मासा पोहत 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 ना 15 तारखेला येतो. मग 15 तारखेला तरी आपण तो मासा पकडू शकतोच. ओके, त्यामुळे थोडंसं निश्चिंत राहा. अगदी आज काल आणि आज थोडंसं मला एकदा माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचली ना, मग आता उद्यापासून आपण पक्क्या एकदम चांगल्या पद्धतीने वगैरे मी न्यूजपेपर अनालिसिस घेईन. ओके, फक्त आज थोडंसं तुमचा टाइम घेतला त्याबद्दल क्षमस्व, पण हे थोडंसं बोलणं पण काळाची गरज होती, कारण 2 ते 3 दिवस झालं वृत्तपत्रामध्ये ह्याच बातम्या आहेत. ओके, तर निश्चिंत राहा. 1-2 बातमी सुटलेली असेल तरी वापस आपण त्याला कव्हर करणारच आहोत. ओके.